सांगली महापालिकेकडून योगा दिवस साजरा. वारकरी तलावरील भक्ती युवकांमध्ये सहभागी होत अधिकारी कर्मचारी झाले मंत्रमुग्ध. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून वारकरी तलावर योगा सादर करत जागतिक योगा दिवस साजरा करण्यात आला. आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या उपस्थितीत सांगलीतील अप्पासाहेब बेर्नाळे पब्लिक स्कूल आणि मिरजेतील मिरज हायस्कूल येथे महापालिकेकडून योगा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी वारकरी तलावरील योगासने याचा मुख्य कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे संपन्न झाला आणि त्या धर्तीवर महापालिकेने अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी बेर्नाळे स्कूल येथे योगा कार्यक्रम आयोजित करणे आणि या पाऊण तासाच्या योगा कार्यक्रमात सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेत योगासनांचा आनंद घेतला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली. नमस्कार. आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. मन म्हणजे शांती, मन म्हणजे भक्ती, मन म्हणजे स्फूर्ती आणि हे सगळं आपण विसरून मन भौतिक सुखात आपण व्यस्त होत असतो आणि याला परत मनाचे जे काम आहेत हे आठवण करून देण्यासाठीचा आजचा हा दिवस आहे. आणि हे जर आपण दररोज 5 मिनिटं जरी आठवण ठेवलं की मनाची शक्ती, स्फूर्ती, भक्ती, तर हे अविरतपणे आपल्याला साथ देईल आणि आपल्याला सर्व रोगांपासून दूर ठेवेल. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र शासनाच्या आणि गाईडलाईन्सनुसार सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं आज या ठिकाणी योग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच्यामध्ये महानगरपालिकेमधील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन योगासनं शिकलेले आहेत आणि जेणेकरून योगाचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा आणि नागरिकांच्या मध्ये आरोग्याबाबत जागृती निर्माण व्हावी, हा या योग दिनाचा प्रमुख उद्देश होता. त्या अनुषंगाने महानगरपालिकेनं मोठ्या उत्साहामध्ये हा योग दिन साजरा केला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.